सिंहस्थ कुंभमेळा 2027 ची तयारी सध्या जोमात सुरू आहे। नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या या भव्य धार्मिक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने विशेष नियोजन हाती घेतलंय। काल रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार यांनी नाशिक परिसरातील रेल्वे स्थानकांची पाहणी केली। नाशिकमध्ये 2027 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात देशभरातून कोट्यावधी भाविक दाखल होणार आहेत। या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या यंत्रणांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे। काल सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार, जनरल मॅनेजर धर्मवीर मीना आणि भुसावळ विभागाचे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत कसबे सुकेने, खेरवाडी, ओढा आणि नाशिक रोड या स्थानकांची सखोल पाहणी करण्यात आली। या पाहणी दरम्यान सिंहस्थ काळात होणाऱ्या प्रचंड गर्दीचा विचार करून नाशिक रोड परिसरातील स्थानकांवर तात्पुरती टर्मिनल्स उभारण्याचा प्रस्ताव समोर आला। यासाठी एकूण 1000 कोटींपेक्षा अधिक निधीचा वापर केला जाणार आहे। नाशिक रोड, देवळाली, ओढा, कसबे सुकेने आणि खेरवाडी या स्थानकांचं मोठं रूपांतर प्रवासी वाहतूक केंद्रात होणार आहे। सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होईल। मुंबई, नाशिक रोड, भुसावळ आणि मनमाड विभागातील 50हून जास्त अधिकाऱ्यांनी ही पाहणी केली। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी निलेश सगर, नाशिक।